हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू डॉक्टर तिडके क्लासेस। ज्या गोष्टीची आपण वाट पाहत होतो ते म्हणजे नीट 2025चे ॲडमिट कार्ड काल NTA कडून रिलीज करण्यात आलेले आहेत आणि ॲडमिट कार्ड सर्वांच्या जवळ असेल। ॲडमिट कार्डमध्ये कोणती इन्फॉर्मेशन आपल्याला फिलअप करायची आहे आणि सेल्फ डिक्लेरेशन कसं भरायचं आहे या संदर्भात हा व्हिडिओ आहे। त्याचबरोबर ड्रेस कोड काय असला पाहिजे, कोणत्या ॲक्सेसरीज आपण सोबत घेऊन जायला पाहिजेत आणि काय सोबत नेलं नाही पाहिजे, घेऊन गेलं नाही पाहिजे याच्या संदर्भात हा व्हिडिओ आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीला माझ्या हातामध्ये एक ॲडमिट कार्ड आहे, हे ॲडमिट कार्ड तुम्ही पाहू शकता। तर ॲडमिट कार्डमध्ये बाळांनो 3 पेजेस आहेत। तर 3 पेजेसमध्ये पहिल्या पेजेसवर तुमची एग्जामसाठी आवश्यक असणारी इन्फॉर्मेशन आहे, जसं की रोल नंबर आहे, ॲप्लिकेशन नंबर आहे, हे सर्व आपण इथं पाहू शकतो। आणि याच्यामध्ये जर मला दाखवायचं म्हटलं तर इथं तुमचा एक फोटो आहे, जो प्रिंटेड फोटो आहे ॲडमिट कार्ड सोबत आलेला। आता या फोटो सारखाच एक फोटो आपल्याकडं अजून पाहिजे, जो सेल्फ डिक्लेरेशन फिलअप करण्यासाठी पाहिजे। इथे आपल्याला 3 कॉलम दिसत आहेत। या 3 कॉलममध्ये पहिल्या कॉलममध्ये जो फोटो इथं आहे तोच फोटो तुम्हाला इथं चिटकवायचा आहे, सगळ्यात महत्त्वाचं। सेकंड कॉलममध्ये तुमच्या लेफ्ट हँड थंबचं इम्प्रेशन इथं द्यायचं आहे आणि हे दोन्ही कामं तुम्ही ऑलरेडी करून सेंटरवर पोहोचायचं आहे। यानंतर तिसऱ्या कॉलममध्ये आपल्याला सिग्नेचर करायची आहे आणि ही सिग्नेचर आपण एक्झाम हॉलमध्ये इन्व्हिजिलेटरच्या समोर करणार आहोत, हे लक्षात घ्या, बरोबर। म्हणजे हे 3 कॉलममध्ये आपल्याला माहिती भरायची आहे। यानंतर सेकंड पेजकडे जर आपण गेलो तर सेकंड पेजवर गेल्यावर आपल्याला इथं एक मोठ्या फोटोसाठी, पोस्ट कार्ड फोटो म्हणतो, त्या फोटोसाठी स्पेस अवेलेबल आहे। तर हा एवढा मोठ्या साईजचा फोटो आपल्याला इथं घरीच पेस्ट करायचा आहे एक्झाम हॉलला पोहोचण्याच्या अगोदर। आणि त्यानंतर त्याच्या खाली परत 2 बॉक्स दिलेले आहेत, तर या दोन्ही बॉक्समध्ये आपल्याला साईन करायची आहे। तर ह्या दोन्हीही साईन आपल्याला एक्झाम चालू होण्याच्या अगोदर इन्व्हिजिलेटरची साईन इथं आहे आणि इथे स्टुडंटची साईन आहे, ती आपल्याला एक्झाम हॉलमध्ये करायची आहे। म्हणजे तुम्हाला ज्या दोन्ही ठिकाणी साईन करायच्या आहेत तर त्या एक्झाम हॉलमध्ये पोहोचल्यानंतर करायच्यात, हे आपल्या लक्षात घ्या। ओके, आता जो फोटो सुरुवातीला आपण वापरलेला आहे ॲडमिट कार्डवर आहे तोच फोटो इथं असला पाहिजे आणि त्यानंतर पोस्टकार्ड साईजचा फोटो आपण फोटो काढतानाच काढून घेत असतो, तोच फोटो इथं असला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे। हा मोठ्या साईजचा फोटो आहे नेक्स्ट, ज्याच्या माध्यमातून तुमची ओळख चांगली पटणार आहे तिथं। आणि यानंतर तिसऱ्या पेजेसवर जी माहिती आहे तर ते इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन दिलेले आहे विद्यार्थ्यांसाठी। तर हे पण एक 5 मिनिट वेळ काढून तुम्ही इन्स्ट्रक्शन वाचून घ्यायची आहे वर त्याच्यामध्ये काय इन्फॉर्मेशन आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। बरं, अजून एक फोटो, जे फोटो आपण इथं पेस्ट करणार आहोत तसाच एक फोटो तुमच्याकडं अजून असला पाहिजे। का तर आपण ज्यावेळेस अटेंडन्स घेतात एक्झाम हॉलमध्ये तर त्या अटेंडन्स सीटवर तो फोटो लावण्यासाठी आपल्याकडं पाहिजे। म्हणजे तुमच्याकडं ॲटलिस्ट याच टाईपचे 3 फोटो मिनिमम पाहिजेत। एक फोटो इथं चिटकावा लागेल, एक आपल्याला एक्झाम हॉलमध्ये लागणार आहे आणि एक एक्स्ट्रा फोटो आपल्याकडं कसा राहील याची काळजी तुम्ही घ्यायची आहे। आता ॲडमिट कार्ड दोन्ही प्रकारचं चालतं, कलर आणि ब्लॅक अँड व्हाईट। मोस्टली मी सांगेल की तुम्ही सर्वांनी कलर प्रिंट ॲडमिट कार्डची काढायची आहे, मोस्टली सर्वांकडं असावी कलर प्रिंट, याची काळजी घ्या। नाहीच अवेलेबल झाली तर ब्लॅक अँड व्हाईट पण चालेल, याची हे पण लक्षात असू द्या। बरं, आता एक्झामला जात असताना आपल्याकडं काय असलं पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आधी सांगतो। सगळ्यात महत्त्वाचं आहे हे ॲडमिट कार्ड तुमच्याकडं असलं पाहिजे, याच्याशिवाय तुम्हाला हॉलमध्ये एंट्री दिली जाणार नाही। ॲडमिट कार्ड तुमच्याकडं असणं गरजेचं आहे। त्यानंतर ऑलरेडी ॲडमिट कार्डच्या 2 कॉपी तुम्ही ठेवा, एक स्वतःजवळ ठेवा, एक बॅगमध्ये ठेवा, जी बॅग तुम्ही सेंटरवर घेऊन जाणार आहेत, कारण कदाचित काही अडचण आली तर एखादी एक्स्ट्रा कॉपी तुमच्याकडं असावी, याची काळजी घ्या। नेक्स्ट, यानंतर सेकंड, ॲडमिट कार्डसोबत तुमचा आधार कार्ड, बरोबर आहे ना, अपडेटेड आधार कार्ड असं म्हणलं या इन्स्ट्रक्शनमध्ये। तर अपडेटेड आधार कार्ड तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे, ज्याच्यावर तुमचं नाव पूर्णपणे ॲडमिट कार्डसारखं असलं पाहिजे, डेट ऑफ बर्थ प्रॉपर मॅच झालेली पाहिजे। आणि जर समजा काही मिसमॅच असेल तर मग एखादं दुसरं डॉक्युमेंट स्वतःसोबत ID प्रूफ म्हणून ठेवू शकता तुम्ही, जसं आधार वोटर ID असेल किंवा मग तुमचं पॅन कार्ड असेल तर हे सोबत राहू द्या। जर मिसमॅच असेल आणि करेक्ट असेल आधार कार्ड तर तुम्हाला शक्यतो अडचण येणार नाही। आधार कार्ड स्वतःसोबत घेऊन जा, ओरिजिनल आधार कार्ड घेऊन जा
आणि एक झेरॉक्स कॉपी असेल ते पण सोबत ठेवा. नेक्स्ट यानंतर मला सांगता एक ट्रान्सपरंट पाण्याची बॉटल घेऊन जा, कारण एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला जवळपास 3 तासाची एक्झाम आणि त्याच्या अगोदर 1 तास जर मध्ये गेलात तर ॲटलीस्ट 4 तास तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये थांबायचं आहे. तर ट्रान्सपरंट पाण्याची बॉटल घेऊन जा. जनरली तुम्ही जर बिस्लरी घेतली, पाणी बॉटल घेतली, तर त्याचं जे वरचं कवर आहे ते तिथं काढून टाका आणि ट्रान्सपरंट पाणी बॉटल तुम्ही एक्झाम हॉलमध्ये घेऊन जाऊ शकता. ओके. एक्झामला वेळेवर पोहोचणं खूप गरजेचं आहे, लक्षात घ्या. वेळेवर मोस्ट ऑफ आम्ही दरवर्षी एक्झाम सेंटरला विद्यार्थ्यांना सोडायला जात असताना बरेचसे विद्यार्थी पालक घाईघाईमध्ये शेवटी येतात आणि मग त्यांची थोडी धावपळ होते आणि कदाचित गेट बंद झाल्यानंतरही काही विद्यार्थी तिथं सेंटरला पोहोचतात. बरोबर आहे ना. तर एवढं म्हणजे आपण हलगर्जीपणा नको आपल्यामध्ये वागण्यामध्ये. बरोबर. एक्झाम दिलेल्या वेळेच्या अगोदर 1 तासापूर्वी आपण एक्झाम सेंटरला ॲटलिस्ट अर्ध्या तासापूर्वी एक्झाम सेंटरला पोहोचलो पाहिजे. जर तुमचा एंट्री टाईम 12 वाजता आहे तर तुम्ही ॲटलिस्ट 11:30 वाजता एक्झाम सेंटर, तुमचा 1चा असेल तर ॲटलिस्ट 12:30 वाजता तुम्ही एक्झाम सेंटरला पोहोचला पाहिजेत. याची काळजी तुम्हा सर्वांना घेणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे तुम्हाला सोबत काय ठेवायचं आहे तर ॲडमिट कार्ड ठेवायचं जे पूर्ण फिलअप केलेलं पाहिजे. त्याचबरोबर ID प्रूफ म्हणून आधार कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि एक ट्रान्सपरंट पाणी बॉटल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि एक एक्स्ट्रा फोटो आवश्यक आहे तुमच्याकडं असणं, छोटा फोटो जो आपल्याला अटेंडन्स घेताना लागणार आहे. ओके. आता यानंतर तुमचा ड्रेस कोडबद्दल मी सांगतो 2 मिनिटामध्ये की ड्रेस कोड कसा असला पाहिजे. जनरली तुम्हाला टी शर्ट घ्यायचं आहे किंवा हाफ शर्ट. टी शर्ट, गोल गळ्याचं टी शर्ट. आता या शर्टला कॉलर आहे तर कॉलरचं टी शर्ट नको आहे आपल्याला, गोल गळ्याचं टी शर्ट जमेल. किंवा मग तुमचं शर्ट जरी असेल तर ते हाफ स्लीवचं असेल. हे पूर्ण स्लीवचं टी शर्ट असं असेल किंवा शर्ट असेल तर ते तिथं चालणार नाही, लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे हाफ स्लीवचं टी शर्ट किंवा शर्ट चालेल, लक्षात घ्या. ते नॉर्मल कपड्याचं असलं पाहिजे, जीन्सचं नसलं पाहिजे, याची पण काळजी घ्या. त्यानंतर जी पॅन्ट तुम्ही वापरणार आहात तर ती फॉर्मल पॅन्ट असली पाहिजे किंवा नाईट पॅन्ट तुम्हाला मोस्टली वापरता येईल, लक्षात ठेवायचं आहे. ज्या पॅन्टला पॉकेट्स खूप जास्त नसले पाहिजेत. आपण जीन्स पॅन्ट नाही वापरता येणार कारण जीन्सला खूप सारे पॉकेट्स असू शकतात. तर फॉर्मल पॅन्ट किंवा नाईट पॅन्ट आणि हाफ टी शर्ट किंवा हाफ शर्ट तुम्ही वापरू शकता, लक्षात ठेवायचे. खूप असे शर्ट वापरू नका ज्यांच्यावर खूप डिझाईन आहे किंवा खूप बटन्स आहेत, हे तुम्हाला तिथं आतमध्ये सोडलं जाणार नाही. यानंतर काही मुलं मुली जर समजा त्यांच्या समाजानुसार काही ड्रेस घालणार असतील तर जसं की आपण मुस्लिम मुलींचं उदाहरण घेऊ शकतो. जर त्या वेगळा ड्रेस प्रदान करून एक्झाम सेंटरवर येणार असतील तर त्याच्यासाठी त्यांनी लवकर पोहोचणं आणि तिथं परमिशन घेणं तेवढं गरजेचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. यानंतर आपल्याला अजून काय सांगता येईल तर तुम्हाला कुठलीही ज्वेलरी अंगावर घालून जाता येणार नाही. कुठलंही मेटलचं इन्स्ट्रुमेंट सोबत ठेवता येणार नाही. कॅल्क्युलेटर असेल, स्केल असेल किंवा आपण हे म्हणू शकतो सोन्याचे दागिने असतील किंवा चांदीचे काही रिंग वगैरे असतील तर हे तुम्हाला काहीही अंगावर घालून जाता येणार नाही. याची काळजी सर्वांनी घेणं गरजेचं आहे. बरोबर. तर अशा प्रकारे तुम्ही एक्झामला जाताना काय घेऊन गेलं पाहिजे, ड्रेस कोड कसा मेंटेन ठेवला पाहिजे हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पायामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचे शूज घालून जाता येणार नाही. साधी स्लीपर चप्पल तुम्ही घालून एक्झाम सेंटरसाठी जाऊ शकता, लक्षात ठेवा. हातामध्ये बोटामध्ये कुठलेही रिंग्स, ब्रासलेट किंवा कुठलेही दागिने अंगावर नसले पाहिजेत, याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. अशा प्रकारे एक्झाम सेंटरवर पोहोचायचे आणि एक्झाम सेंटरवर वेळेच्या अगोदर आपण व्यवस्थित पोहोचलं पाहिजे याची सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे. जेवढं आपण लेट एक्झामला जाणार तेवढं आपल्यामध्ये तेवढी भीती निर्माण होते किंवा तेवढं आपल्याला स्टॅबिलिटी त्या पेपर सोडवण्यासाठी राहत नाही. तर त्याच्यासाठी वेळेवर एक्झाम सेंटरवर आपण पोहोचलं पाहिजे याची सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे. नीट 2025 देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. खूप छान पेपर सॉल्व करा, आईवडिलांचं ड्रीम पूर्ण करा, स्वतःचं ध्येय प्राप्त करा. याच्यासाठी आपण भगवंताला प्रार्थना करू आणि तुम्ही छान अभ्यास करा. राहिलेल्या पुढच्या 2 दिवसामध्येही रिव्हिजनमध्ये सातत्य ठेवा आणि एक्झाम व्यवस्थित द्या. थँक्यू व्हेरी मच.